आज मी सुकी भेंडीची भाजी करण्याचे ठरविले होते। वरण भात बनलेला होता, त्याच्यासोबत फक्त सुकी भेंडीची भाजीची गरज होती। त्यामुळे माझ्याकडे भेंडी होती, त्यापैकी मी फक्त पावशेर भेंडी घेतली, धुवून कोरडी केलेली आहे आणि तिला कापला। सुकी भेंडी करायची असल्यामुळे फक्त कांदा आणि हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या। कुठल्याही मसाल्यांचा वापर आज मी करणार नाही, कारण मसाल्यांच्या भाज्या आपल्या बऱ्याचशा बनतातच, परंतु भेंडी ही साध्या कांदा आणि मिरचीची खूप छान लागते। तुम्ही करून बघा, जास्त मसाले नाही, काही नाही आणि कमी तेल वापरायचे। तुम्ही बघितलं असेल, मी फक्त 1 चमचा तेल टाकले। आता कांदा थोडा लाल होऊ द्यायचा। आणि कांदा थोडा लाल झाल्यानंतर हिरवी मिरची कापलेली टाकून द्यायची, तिलाही लाल होऊ द्यायचे, थोडे तळू द्यायचे तिला। आणि सुकलेली लाल मिरची 2-3 मिरच्या त्या तोडून टाकल्या त्यामध्ये, म्हणजे थोडा तिखटपणा उतरतो भेंडीला। सुकलेल्या मिरचीचा स्वाद पण थोडा छान येतो आणि ते जास्त जळू द्यायचे नाही। थोडे लालसर झाले की आपली ही जी भेंडी आहे आपण कापून ठेवलेली ती त्यात टाकून द्यायची आणि हलवून घ्यायचे। मीठ काही टाकायचे नाही, मीठ टाकले की भेंडीला पाणी सुटते, चिकटपणा येतो। त्यामुळे सुरुवातीला मीठ अजिबात टाकायचे नाही, फक्त तिला तसंच फ्राय करून घ्यायचे। आणि महत्त्वाचं म्हणजे भेंडी बनत असताना तिच्यावर झाकण ठेवायचे नाही। झाकण ठेवले तरी पण चिकट होते, म्हणून झाकणही कधीच ठेवायचे नाही। बघा किती छान भेंडी झाली आहे ते। आणि शेवटी मीठ टाकून घ्यायचे स्वादानुसार। बघा एकदम कोरडी भेंडी झालेली, कुठलाही चिकटपणा तिच्यामध्ये नाही आहे आणि वरण भातासोबत खायला तर खूप छान लागते। तुम्ही करून बघा अशी सुकी भेंडीची भाजी, झटपट होते, टिफिनलाही देता येते लहान मुलांच्या। करून बघा। अशा नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि ही सुकी भेंडीची भाजी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा।